एका मोबाईलची 18% GST सह किंमत ₹23,600 असल्यास त्या मोबाईलची मूळ किंमत किती आहे? ₹17,500, ₹18,000, ₹20,000 की ₹21,000? तर पाहूया. एका मोबाईलची 18% GST सह म्हणले म्हणजेच आपण केव्हाही 100% म्हणत असतो. तर 18% GST सह ती किंमत 118 होईल, तेव्हा ती 23,600. तर त्या मोबाईलची मूळ किंमत किती आहे? तर मूळ किंमत आपण 100 मानतो. किती? तिरकस गुणाकार करूया. 23,600 गुणिले 100 भागिले 118. याला कोणत्या संख्येने भाग देऊ आपण? 2 न देऊ. 2×5 = 10, 1 राहिला. 92, 18. 2×1 = 2, 1 राहिला. 2×8 = 16, हे 2 शून्य. बाकी काय राहिली? 118 ते 2 शून्य गुणिले 100 भागिले 59. 59 ची दुप्पट 118, हे 200. 2 शून्य म्हणजे 200 गुणिले 100 म्हणजेच 2 वर हे 4 शून्य, म्हणजेच ₹20,000 त्या मोबाईलची मूळ किंमत असेल. प्रश्न दुसरा. एक व्यापारी 1 डझन सफरचंद ₹200 ला विकत घेतो आणि 6 सफरचंद ₹90 ला विकत असल्यास त्याला किती टक्के नफा अथवा तोटा होईल? 5% नफा होईल, 10% नफा होईल का 5% तोटा का 10% तोटा? तर पाहूया. 1 डझन म्हणजे काय असतं? आपला 12 वस्तू. तर 12 सफरचंद 200 ला विकत घेतो, म्हणजेच एक सफरचंद कितीला विकत येत असेल? 200 भागिले 12, ही त्याची मूळ किंमत म्हणजे 100% असतील. तर 6 सफरचंद ₹90 ला विकतो, तर किती रुपयाला एक विकत असेल? 15 रुपयाला एक विकत असेल. म्हणजे 90 सफरचंद 90 रुपयाला 6 सफरचंद विकले तर कितीला? 15 ला असेल. तर 15 म्हणजे किती? तिरकस गुणाकार करूया. 15 गुणिले 100 भागिले 200/12, म्हणजे हे 12 छेदातील छेदात आहेत, म्हणजे 12 गुणाकारात जातील. म्हणजेच 15 गुणिले 100 गुणिले 12 भागिले 200. 100 × 100, 100 × 200. बेग 12 म्हणजे 15 × 90. तर आपली मूळ किंमत 100 होती, ती 90 झाली, म्हणजेच 10% तोटा. 10% तोटा. हेच गणित आपण दुसऱ्या पद्धतीने करता येईल. 200 ला 6 म्हणजे 1 डझन 200 रुपयाला, म्हणजे 12 सफरचंद त्यांनी 200 ला विकत घेतली आणि ते विकली किती? 6 सफरचंद 90 ला विकली. तर 12 सफरचंद कितीला विकेल? 6 सफरचंद 90 ला विकत असेल तर 12 सफरचंद तो 180 ला विकेल. म्हणजे 200 रुपयाला घेतलेली 180 ला विकली, म्हणजेच किती टक्के तोटा किंवा नफा होईल? 200 म्हणजे 100%, 180 म्हणजेच 20 रुपये तोट्यानं विकतो. म्हणजे 20 म्हणजे किती? तिरकस गुणाकार. 20 गुणिले 100 भागिले
200 शून्य शून्य कॅन्सल 92 20 म्हणजेच 10% तोटा. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 9 पट आहे. 15 वर्षानंतर मुलाच्या वयाचे 3 पट असेल तर आज वडिलांचे वय किती आहे? 40 वर्षे, 36 वर्षे, 45 वर्षे, 54 वर्ष. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 9 पट आहे. वडील, मुलगा. वडिलांचं वय 9 पट आहे म्हणजे 9x मानूया. कोणाच्या? मुलाच्या. तर मुलाचं वय x. वडिलांचं वय 9 पट म्हणजे 9x. 15 वर्षानंतर प्लस 15 हे आजचं वय आहे 9x आणि x. 15 वर्षानंतर म्हणून प्लस केले. मुलाच्या वयाच्या 3 पट आहे म्हणजेच वडिलांचं वय 3 होईल आणि मुलाचं वय 1 होईल. तर तिरका गुणाकार करूया. 9x अधिक 15 गुणिले 1 म्हणजेच 9x अधिक 15 आणि x अधिक 15ला 3 गुणूया म्हणजे 3x प्लस 15 त्रिक 45 होईल. 9x वजा 3x बरोबर 45 प्लस 15 बरोबरच्या पलीकडे -15. 9x मधून 3x गेले, 6x राहिले. 45 मधून 15 गेले, 30. x बरोबर 30/6 म्हणजे x ची किंमत 6 30. x ची किंमत 5 झाली. तर आपल्याला विचारले आज वडिलांचे वय किती आहे? आज वडिलांचं वय 9x मानले आपण. तर 9x ची किंमत काढायची आपला. 9x म्हणजे 9 गुणिले 5 म्हणजे 9 5 45 वर्ष हे वडिलांचं वय असणार आहे आजचं. तर आपला पर्यायातून सुद्धा काढता येते. वडिलांचं वय 45 आपण मानले वडील. मुलाचं किती असणार आहे? 9 पट 9 न भागले तर 5 असणार आहेत आजचं कोणाचं? मुलाचे. 15 वर्षानंतर पहा, 15 वर्षानंतर वडिलांचं होईल 60 होईल आणि ह्याचा 20 होईल म्हणजे 20 त्रिक 60 म्हणजे 30 होईल. म्हणून वडिलांचं आजचं वय 45 वर्ष. दोन संख्या 4x व 6x असून याचा मसावी 16 आहे व लसावी 96 आहे तर x ची किंमत किती? दोन संख्यांचा गुणाकार हा काय असतो? लसावी आणि मसावीचा गुणाकार एवढा असतो. लसावी गुणिले मसावी. तर आपल्याला दोन संख्या दिल्यात कोणत्या? 4x आणि 6x. तर लसावी आपल्याला दिली आहे 96 गुणिले मसावी दिली आहे 16. 24x गुणिले x चा वर्ग होतो 24x वर्ग बरोबर 96 गुणिले 16. x प्लस x 2x होते. x वजा x 0. x भागिले x 1 होतं आणि x गुणिले x चा वर्ग होतो. x वर्ग बरोबर 96 भागिले 16 भागिले 24. 24 × 24 24 चूक 96 म्हणजे x वर्ग बरोबर 16 चूक 64. तर आपल्या x ची किंमत काढायची. तर वर्गमूळ काढल्यामुळे 64 काय याचा वर्ग आहे 8चा म्हणजे x ची किंमत 8 येईल. x ची किंमत 8 येईल. जर तुम्हाला या ठिकाणी असं विचारलं तर त्या दोन संख्या कोणत्या आहेत? तर पहिली संख्या 4x म्हणजे 4 गुणिले 8 32 असणार आहे. आणि दुसरी संख्या कोणती विचारल्यास 6x आहे. दुसरी 6 गुणिले 8 6 8 48. त्या दोन संख्या 32 आणि 48 असणार आहेत. तर आपल्याला इथे विचारलं होतं x ची किंमत आपली 8 असणार आहे. प्रश्न 5वा. ए हा एक काम 24 दिवसात, बी तेच काम 48 दिवसात आणि सी तेच काम 16 दिवसात करतो. जर ए बी सी मिळून ते काम किती दिवसात करतील? तर आपल्याला ए किती दिवसात करतो 24 दिवसात, बी तेच काम करतो 48 दिवसामध्ये, सी तेच काम किती दिवसात 16 दिवसात करतो. तर आपण या तिघाची लसावी काढायची. लसावी म्हणजे अशी संख्या की ज्या
तिन्ही अंकांना ज्याला भाग गेला पाहिजे. आपण लसावी 48 काढू. तर ह्या 48ला या 24ने भागायचे हिच्या दिवसाने. 48 भागिले 24 म्हणजे एक काम, म्हणजे एका दिवसात 2 काम करतो. तर 48 बीचं काढू. 48 भागिले 48 म्हणजेच 1 आणि 48 भागिले चे दिवस 16 3. एकूण ह्याची बेरीज करायची. 2 आणि 1 3 आणि 3 6. या 6ने या लसावीला भागायची. 48 भागिले 6 6 8 48. तर ते तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? 8 दिवसामध्ये. ही एक पद्धत झाली. दुसरी पद्धतीने सुद्धा काढू शकतो. ए बी आणि बी आणि सी या तिघे किती दिवसात करतात? ए 24 दिवसात करतो प्लस बी 48 दिवसात करतो प्लस सी 16 दिवसात करतो. तर आपल्याला पाया समान करून घ्यायचा आहे. 48 होण्यासाठी 16ला 3 ने गुणावे लागेल आणि 48 होण्यासाठी 24ला 2 ने गुणावे लागेल पाया समान करण्यासाठी. तर आपला पाया 24 48 48 सूत्र 48 पाया समान झाला 48. म्हणजे बे 1 बे प्लस 1ला 1 3 1 3 2 1 3 3 6/48 म्हणजे 6 1 6 6 8 48. तर ते तिघे मिळून ते काम 8 दिवसात पूर्ण करणार आहेत. या 2 पद्धती करू शकता आपण. प्रश्न 6. एका टेनिस स्पर्धेतील 10 खेळाडूंनी एकमेकांशी एकदा सामना खेळल्यास एकूण किती सामने होतील? 35 48 24 का 45. आपला हस्तांदोलन विचारले, म्हणजेच हा हस्तांदोलनाचा प्रश्न आहे. एकमेकांशी किती सामना खेळणार आहेत? उदाहरणार्थ 2 आहेत तर दोघांमध्ये एकच होणार आहे सामना असं. म्हणजे प्रत्येकाचा दोघा सामना होणार आहे. 10 खेळाडू आहेत त्यांचा 9 जणांचा सामना होणार आहे. 10 गुणिले 9 भागिले 2 करायचे. बे 5 10 म्हणजेच 9 5 45 सामने होतील. 45 सामने होतील. जर या ठिकाणी तुम्हाला असा प्रश्न विचारला असेल, एका स्पर्धेत 45 सामने झाले तर किती खेळाडू होते? तर 45ची दुप्पट करायची 90 आली. या संख्येच्या पुढचा वर्ग संख्या बघायची. मागची वर्ग संख्या 81, पुढची 100. तर पुढची बघायची. तर 100 कायचा वर्ग आहे? 10चा. म्हणून 10 खेळाडू असतील या प्रकारे.